शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक श्रीशैल आप्पासाहेब कुठीवाले. आजचा व्हिडिओ हा आपण हळदीच्या प्लॉटवरती करत आहोत. हळद आपली हार्वेस्टिंग होऊन 8 दिवस झाली होती. परत शनिवारी दुपारपासून शिजवण्याचा प्रोग्राम आपण पूर्ण केला आहे. काल मंगळवार पूर्ण शिजवून मोकळं झालं. आपल्या अपेक्षेप्रमाणे आपण जे टार्गेट ह्या 1 एकरच्या पट्टीमध्ये जे धरला होता तो 99% पूर्ण झाला आहे. सर्वसाधारण 4 टन 300 ते 400. आता तो कुकर शिजवणारा म्हणतो 4.5 टन माल निघाला पाहिजे, पण आपण कमीत कमी एक 4 टन 300 हा हिशोब धरलेला आहे. परत जो दुसरा 1.5 एकराचा प्लॉट होता त्यात मात्र थोडंसं एक 20% उत्पन्न कमी झालेलं आहे. कारण पाऊस भरपूर आणि वड्याचं रान होतं जरा आणि पाणी जादा लागल्यामुळं थोडंसं आपलं टार्गेट त्या प्लॉटमध्ये पूर्ण करू शकलो नाही. पण आपण जे ध्येय करून ठेवलं होतं ते 1 एकरमध्ये ते चांगलं पूर्ण झालेलं आहे. आपल्या माता भगिनी सगळं सकाळी पसरायचा कार्यक्रम चालू आहे. आमचे सगळे टीम दिवाणजी, तुकाराम, मुन्ना, प्रभू, सुलतान सर्वजण आज सकाळपासून हळद पसरवण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे. आणि त्या पद्धतीनं असं शेडनेट हातरून हा पातळ वाळत घालण्याचा हा सांगण्याचा दृष्टिकोन आपण टार्गेट ठेवलं तर आपण ज्यांना सल्ला चांगला पद्धतीनं दिलं आहे त्यांचं टार्गेट सर्वसाधारण 35 कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 40-45 याप्रमाणे सगळ्यांचं झालं आहे. काहींचं म्हणणं असते त्याचं काय ऐकायचं, त्याच्याकडे कशाला जायचं. पण मी सांगतो आम्ही जे काय केलं आहे ते निस्वार्थपणानं. आणि आपलेच लोक असतात की आपलं थोडंसं जरा हे झालं तर दुसऱ्याला त्याच्याकडे कशाला जायचं, त्याचा सल्ला कशाला घ्यायचा, आपल्याला काय कळत नाही. काय असू दे चालायचं, निंदकाचे घर शेजारी असावं. पण मी एक सांगू इच्छितो आम्ही ज्यांना सल्ला दिला आहे त्याचं सर्वसाधारण एक चांगलं उत्पन्नाची बाजू झाल्या. फक्त कोणाचं मन दुखवलं असेल तर क्षमस्व. धन्यवाद. हो. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा श्रीशैल आप्पासाहेब कोठीवाले 98 22 77 0682. धन्यवाद.